नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सौ आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचं रान सीझन 2 आणि आज 17व्या प्रकरणात तुम्ही ऐकणार आहात मुंगळ्याचा रामशा वाडा. हे प्रकरण 2 भागात आहे. 17व्या आणि 18व्या भागात मुंगळ्याचा रामशा वाडा. मुंगळ्यानं आपल्या शेताजवळच्या जमिनी विकत घेतल्याबरोबर वाडा बांधण्याचं काम हाती घेतलं होतं आणि वाड्याला लागणारं साहित्य सांगली, मिरज, कोल्हापूरवरनं ट्रकनं मागवलं होतं. वाडा बांधण्यासाठी माणसं देखील तिथनंच आणली होती. ते सगळ्या कामाचं कंत्राट मिरजेच्या एका मोठ्या कंत्राटदाराला दिलं होतं आणि एका भाकरी मागून खाणाऱ्या मुंगळ्याचं हे असं अचाट कर्तृत्व बघून संपूर्ण मांजरीवाडी आश्चर्यानं स्तब्ध झाली होती. बस्त्यानं वाडा बांधण्याच्या कामापूर्वी हंड्याला झाकण लावून तो कातळाच्या भुश्यानं झाकून त्यावर यल्लम्मा देवीला बसवलं होतं आणि एक मोठा चंदनाचा देव्हारा आणून त्यात सर्व देवांच्या मूर्ती आणून बसवल्या आणि त्या हंड्याची खोली त्यांनी देवघर करून टाकली. तेव्हा मिरजेच्या कंत्राटदाराला त्यांनी सांगितलं होतं की हे देवघर त्यांच्या पूर्वजांचं असून अत्यंत जागृत आहे, म्हणून या खोलीत फक्त 4 सिमेंटच्या भिंती बांधून दे. हे देवघर बांधल्या जाणाऱ्या वाड्याच्या अगदी मध्ये राहील याची काळजी घेऊन वाडा बांधायला हवा. आणि मग तसा आराखडा त्या कंत्राटदारानं लगेच तयार करून वाडा बांधायला घेतला. मांजरीवाडीतल्या घरोघरी मुंगळ्याची चर्चा चालू होती. त्यावेळी बस्त्या आणि मुंगळ्यानं आणखी एक कंबरपट्टा विकून भरपूर पैशांची सोय करून ठेवलेली होती. शेवटी एकदाचा मुंगळ्याचा तो अभेद्य किल्ल्यासारखा परंतु अगदी हवेशीर असा रामशा वाडा बांधून तयार झाला. तो वाडा अवघ्या 2.5 महिन्यात बांधून तयार झाला होता, कारण वाडा बांधताना तिथे सगळ्या गोष्टी इतक्या भरपूर प्रमाणात उपलब्ध होत्या की त्या कंत्राटदारानं वाड्याचं काम पटापटा आटोपलं होतं. त्यासाठी मुंगळ्यानं त्याला दुप्पट मजुरीही दिली होती. तो वाडा बांधताना बस्त्यानं एक काळजी घेतली होती. तो बांध पाडताना काही खोदकाम न करता लगेच त्या जागी हिरवी फरशी बसवून घेतली. त्या हिरव्या फरशीच्या आत बिचाऱ्या उमाशंकरचं बळीचं गुपित गाढ झोपी गेलं होतं, लपून बसलं होतं. मुंगळ्याच्या वाड्याचा मोठा लोखंडी दरवाजा उघडला की चटकन मोठ्या दिवाणखान्यातच पाऊल पडत असे. त्या दिवाणखान्यात मुंगळ्यानं खुर्च्या, टेबल आणि 4 नक्षीदार बाकडी ठेवली होती आणि 4ही कोपऱ्यात फुलदाण्या ठेवल्या होत्या आणि सगळ्यांसाठी स्वतंत्र अशा 2-2 मोठ्या खोल्या केल्या होत्या. तरी 10-12 खोल्या तशा मोकळ्याच होत्या. रोहितानीचं माझघर मोठं होतं. 4ही भिंतींवर फडताळ केली होती आणि तिथे 2 तोंडाच्या 2 चुली ठेवून माझघरात लागणारी सगळी भांडी कुंडी भरून ठेवली होती. तसंच वाड्याच्या मागे खास गुरांसाठी म्हणून मोठा गोठा बांधलेला होता. मुंगळ्यानं बस्त्याला साफ सुनावलं होतं की ह्या गोठ्यात फक्त जाफराबादी म्हशी ठेवायच्या, एकही सतत बे बे करणारी बकरी ठेवायची नाही. त्या सगळ्या मांजरीवाडीला कळू दे की धनगरसुद्धा म्हशी पाळू शकतो. मुंगळ्याच्या त्या हंड्याच्या देवघरात फक्त 4 सिमेंटच्या भिंती बांधल्या गेल्या होत्या आणि एका लोखंडी दारानं ते देवघर कुलूपबंद ठेवलं होतं. खालची ती कातळाच्या भुश्याची जमीन लेपुवून तशीच ठेवलेली होती. त्या वाड्याच्या प्रत्येक खोलीचं दार लोखंडी होतं आणि प्रत्येकाच्या झोपाईच्या खोलीत मोठे पलंग, जाड गाद्या ठेवलेल्या होत्या. मुंगळ्या आणि रोहीची खोली छान सजवलेली होती. खोलीच्या 2 कपाटात रोहीसाठी नवी लुगडी, दागदागिने आणि एक मोठा सागवानी लाकडाचा आरसा ठेवलेला होता. वाड्याच्या मागे पाणशोधीच्या सांगण्याप्रमाणे मोठी विहीर बांधली होती आणि आश्चर्य म्हणजे त्या विहिरीच्या तळाशी कातळ न लागता अगदी गोड शहाळ्यासारखं पाणी लागलं होतं. वाड्याच्या समोर दगडी वृंदावन करून त्या तुळस लावली होती. वाड्याच्या समोरच्या अंगणात झुली घातलेल्या खिल्लारी बैलांच्या 2 बैलगाड्या उभ्या राहिल्या होत्या. आता धर्म्याचा अंगठा बरा झाल्यामुळे त्यांनीच सांगलीला जाऊन 10 जाफराबादी म्हशी मागून आणून त्या गोठ्यात बांधल्या होत्या. मुंगळ्या बस्त्याची ही करामत सगळी मांजरीवाडी वासून बघत होती. आता धर्म्या, बस्त्या आणि मुंगळ्याचा अवतारसुद्धा बदलला होता. त्या तिघांच्या गळ्यात जाड सोन्याच्या साखळ्या आणि बोटात 4-4 सोन्याच्या अंगठ्या होत्या. आता तिघांनी खास रेशमी शर्ट, नवीन धोतरं आणि कानात अत्तराचा फाया घालून आपलं सगळं रूपच बदलून टाकलं होतं.
आता त्या तिघांचा रुबाब बघून त्यावेळी कुणालाही वाटलं असतं की हे कुणा गावचे पाटीलच आहेत. आमच्या मुंगळ्याची फार इच्छा होती की आपल्या सुंदर रुयानं त्या हंड्यातले रत्नखचित दागिने घालावेत. त्या निरनिराळ्या रत्नांनी मढलेल्या दागिन्यांनी आपली रुया किती सुंदर दिसेल या कल्पनेनं तो मोहरून गेला आणि तो बस्त्याला म्हणाला, मी रुयाला आणायला उरणला जाताना थोडं हांड्यातले दागिने नेऊ का? माझी फार इच्छा आहे तिने ते दागिने घालावं. आणि तिने ते दागिने घातल्यावर सगळ्या मांजरीवाडीने तिच्याकडे थक होऊन बघावं, विशेषतः त्या सातमाईच्या वाड्यानं आणि तिथल्या त्या माणसांनी. परंतु त्यावेळी बस्त्या शांतपणे म्हणाला होता, मुंगळ्या पोर आतासला विचार बी करू नको तू. अरे ते किमती जुन्या धाटणीचे दागिने बघून सगळ्याला लगेच कळेल आपल्याला गुप्तदानाचा हांडा मिळालाय आणि त्यातले ते दागिने. मग रात्री इथले रामोशी हातात कोराडी घेऊन आपल्याला तोडायला येतील, विसरू नको तू. त्यात आपल्या बायका पोरांनी असे दुसऱ्याचे दागिने आपल्या अंगावर घालू नयेत. आपले स्वतःचे दागिने आपल्या अंगावर असावेत. तसं तू रात्री रुयाला सगळे दागिने घालून बघू शकतो, पण सकाळी तिला ते उतरून ठेवायला लागतील. पोरा त्या हांड्यातल्या दागिन्यावर त्या बामणाचं रक्त पडलंय. तसलं रक्तरंजित दागिनं माझ्या रुयाच्या अंगावर चढवायचे नाही. आणि बस्त्याचं म्हणणं मुंगळ्याला पटलं. आता आपण रुही उरणला गेल्यानंतर तिथे उरणला काय घडलं होतं ते बघूया. त्या दिवशी तिचा बा बस्त्या आणि भाऊ मांजरीवाडीला गेल्यानंतर रुही अगदी धास्तावून त्यांची परत येण्याची वाट बघत होती. तिला नवऱ्याची चिंता वाटत होती. तो एकटाच त्या हांड्याजवळ होता. आपल्या परिस्थितीनं गांजलेल्या नवऱ्याला त्या धनाचे किती पिसं आहे हे तिला माहिती होतं. त्यात तो केसाळ राखणदार तिथे जवळपास असावा हे तिला माहिती होतं. रुहीनं तानीला धनाबद्दल सगळं सांगितलं होतं आणि मुंगळ्याबद्दलची चिंता तिने आपल्या आईला सांगितली. तेव्हा तानी म्हणाली, रुया ये बघ, गुप्त धन आहे ना हे ज्याच्या त्याच्या नशिबातलं असतं आणि ते ज्याच्या नशिबात असतं त्याला ते कधीच अपाय करत नाही. अगं आपला मुंगळ्यात असं शान आहे, वागन तो जबाबदारीने. निदान तुझ्या आणि रामशासाठी तरी स्वतःवर संयम ठेवून वागन तो, काय काळजी करू नको. तरी हे सांगत असताना तानीच नंतर रुहीला म्हणाली, रुया तू सांगतीस तसं खरंच का तो हांडा विहिरीच्या तोंडा इतका मोठा आहे आणि त्यात ते सगळे दागिने खचून भरलेत? तसं रुयानं फक्त आपलं डोकं होय म्हणून हलवलं. रुयाला त्यावेळी त्या धनाच्या हांड्याची जराही आठवण आली नव्हती, तर तिला सतत आपला नवरा आणि तो हांड्यावरचा राखणदार आठवत राहिला होता. त्यामुळे तिला इथे अन्नपाणी गोड लागत नव्हतं. खरं तर रुया आपल्या आईला मांजरीवाडीला जाऊया म्हणून तिच्या मागे लागली होती, पण तानीनंच आपण त्यांची वाट बघूया असं रुहीला समजावलं. ती म्हणाली, रुया तुझा बाप आणि धारम्या तिथं गेलाय ना, सगळं व्यवस्थित होईल. आपण फक्त त्या सगळ्याची वाट बघायची. अगं त्यांना बी माहीत असेल ना आपण त्यांच्या चिंतेत असणार. मी सांगते तुझा बा नक्की धर्म्याला इथं पाठवणार, त्याची खुशाली कळवणार. नाही तर असं बी होईन का धर्म्याच आपल्याला न्यायला येईन. तेव्हा रुयाला आपल्या आईचं ते बोलणं पटवून ती गप्प झाली. पण तरीही तिला आपल्या मुंगळ्याची विलक्षण चिंता लागून राहिली होती. त्यात त्या तिघांपैकी कोणाचा पत्ता नव्हता. आणि शेवटी एकदाचा धर्म्या त्या दोघींना खूप काही घेऊन उरणला आला होता. तेव्हा त्याला रुहीनं मुंगळ्याबद्दल विचारून भांडावून सोडलं. तेव्हा तानीच रागून म्हणाली, अगं रुई आता धर्म्या त्याची खबरबात घेऊन आलाय ना, तेव्हा आता उगत त्याच्याबद्दल विचारून धर्म्याचा जीव नगं खाऊ. तेव्हा कुठं रुहीनं मोकळा श्वास घेतला. नंतर रुही आणि तानीनं त्याला त्या हांड्यातल्या धनाबद्दल विचारलं. तेव्हा बस्त्यानं त्याला सांगितल्याप्रमाणे तो त्या धनाबद्दल विशेष असं काही बोलला नव्हता. जेव्हा तानी आणि रुहीनं धर्म्या आल्यानंतर लगोलग मांजरीवाडीला जाण्याची तयारी केली, तेव्हा धर्म्या रुहीला म्हणाला, त्याच्या बाने आणि मुंगळ्याने कातळाच्या जमिनीच्या जवळच्या 2 जमिनी खरेदी केल्या. तिथं रामशेच्या नावानं वाडा बांधायचं ठरवलंय. वाडा बांधून झाल्यावर मुंगळ्या नाही तर त्यो इथं येणार, तुम्हा दोघींना घेऊन जाणार. उद्या मी काळू धनगराला घेऊन मांजरीवाडीला निघणार आहे. सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी धर्म्या काळू धनगराला घेऊन टॅक्सीनं मांजरीवाडीत आला होता. नंतर शेवटी एकदाचा मुंगळ्याचा रामशावाडा बांधून तयार होऊन वाड्यातली रंगरंगोटी देखील करून झाली. तेव्हा संपूर्ण मांजरीवाडी थक्क झाली.
त्यावेळी तिथे सर्वांना एकच प्रश्न पडला होता की या सातमाईंच्या वाड्यातून भाकऱ्या मागून खाणाऱ्या मुंगळ्यानं इतका पैसा एकदम आणला कुठून? त्यात आता त्याच्या त्या रामशा वाड्याच्या भल्या मोठ्या दारावर तो राक्षसासारखा दिसणारा काळू दिवस रात्र पहारा देत उभा होता. आमचे किन्ना काका देखील त्या फाटक्या मुंगळ्याची ही आश्चर्यजनक करामत बघून अगदी चक्रावून गेले होते. एकदा तर त्यांना वाटलं या बेरकी मुंगळ्यानं त्याला पुरवणाऱ्या कातकरी बायकांकडनं तर ही माया गोळा केली नाही ना. पण त्या कातकरणी इतक्या गरीब होत्या की ते कधी शक्यच नव्हतं. शेवटी एकदा न राहून त्यांनी कावत्या मावत्याला त्याच्या वाड्यावर पाठवलं तेव्हा त्या काळूनं त्या दोघांना आज सोडलंच नाही. जेव्हा काळूनं आत कावत्या मावत्याबद्दल मुंगळ्याला खुणेनं वर्दी दिली तेव्हा मुंगळ्यानं धर्म्याला बाहेर पाठवलं आणि धर्म्यानं बाहेर जाऊन कावत्या मावत्याला सांगितलं, हे बघा, सध्या कामामुळं मुंगळ्याला अजाबाती वेळ नाही. त्याला सवड मिळाली का आम्ही तुमच्या बाला इथं बोलवून घेऊ. जेव्हा कावत्या मावत्यानं हा निरोप किन्ना काकांना दिला तेव्हा ते काय समजायचं ते समजले. मुंगळ्याचा रामशावाडा बांधून झाल्यानंतर तो तानी आणि रुहीला आणण्यासाठी उरणला जायला निघाला तेव्हा बस्त्या त्याला म्हणाला, बघे मुंगळे, तू जाऊ नको, धर्म्याला त्यांना जाऊन आणून दे. तू रुही आणि रामशाचं स्वागत वाड्याच्या दाराशी उभं राहून कर. आणि धर्म्या शिरगुप पिऊन टॅक्सी घेऊन लगोलग रुही रामशा तानीला घेऊन मांजरीवाडीला आला. तेव्हा रुही आणि तानीनं तो भला मोठा वाडा बघून आश्चर्याने आणि आनंदाने तोंडावर हात ठेवला होता. तेव्हा धर्म्याचं एक जाऊ दे, पण बस्त्या आणि मुंगळ्याचा बदललेला अवतार बघून त्या दोघी तुम्ही कंच्या गावचं पाटील हैसा असं म्हणत खो खो हसत सुटल्या होत्या. मुंगळ्यानं जेव्हा रुहीला अगदी हाताला धरून वाड्यात आणलं तेव्हा आपल्या रामशाला दोन्ही हातानं वर उचलून तो म्हणाला, रुया, यो समजा आपल्या रामशाचा आणि तुझा पाय गुन्हे, त्यामुळं हा वाडा रामशा वाडा आहे. रुही समाधानानं हसली होती आणि नंतर तानीनं रुहीवरनं आपली बोटं कडा कडा मोडून तिने नशीब काढलं म्हणून तिची दृष्ट काढून ती ढासाढासा रडली. त्या रात्री रुहीनं मुंगळ्याला त्या हंडावरच्या जनावराबद्दल विचारून ती गेल्यानंतर काय काय घडलं ते विचारलं. त्यावेळी मुंगळ्या हसत म्हणाला, अगं, तुझा बा आल्यावर आम्ही मिरजेच्या माळसदेवीच्या पुजाऱ्याकडं गुप्तदानाच्या पूजेबद्दल विचारलं. तसं रुया आश्चर्यानं म्हणाली, अहो, मिरजेच्या पुजाऱ्याकडं का? इथल्या शिरगुप्पीच्या पुजाऱ्याकडं का नाही विचारलं? तसा मुंगळ्या हसत म्हणाला, आता रुया म्हणतात ना बायकांच्या अक्कलगोडग्याखाली, ते बरोबर आहे. अगं, शिरगुप्पीच्या बाटाला गुप्तदानाबद्दल विचारलं तर तो सरळ हिथंच आला असताना, म्हणून आम्ही मिरजेच्या पुजाऱ्याकडे गेलो. त्याला आम्ही सांगितलं, म्हणलं आम्ही चिकोड येऊन आलो आहे आणि तुझा बा त्याला भरपूर रुपये देऊन म्हणला आमच्या एका मित्राला शेतात नांगरणी करताना एक लहानसं गुप्तदानाचं मडकं मिळालं आहे, पण त्याच्यावर एक लहानसं जनावर आहे, तर त्या जनावरासाठी कसली पूजा करायची? तो म्हणला, काय नाही, एक कोंबडं मारायचं, त्याचं रक्त त्या मडक्यावर आजूबाजूला शिंपडायचं, 4 नारळ फोडायचे, तिथं ठेवायचे, जनावर जाईल निघून. तसं रुया आम्ही तसंच केलं आणि तो राखणदार निघून गेला. हे ऐकून चांगल्या रुहीनं सुटकेचा निश्वास सोडला. रुही आणि तानी आपल्या वाड्यात आल्यानंतर 4 दिवसांनी आपल्या गृहपूजेसाठी मुंगळ्यानं मोठी पूजा घातली. त्यांनी जीपनी म्हाळसादेवीच्या पुजाऱ्याला बोलवलं होतं. त्या जेवणावळीचं आमंत्रण सगळ्या मांजरीवाडीला धर्म्या आणि बस्त्यानं जाऊन दिलं होतं. आमच्या वाड्यात बस्त्या येऊन त्याने आजीला अगदी वरवरचं आमंत्रण देऊन गेला. तेव्हा आजी आनंदी आत्याला म्हणाली, बघ आनंदे, आपण त्या धनगराला आणि रुहीला किती मायेनं वागवलं होतं, पण गृहपूजेचं आमंत्रण त्यांनी रुहीच्या बाला पाठवून दिलं आहे. त्यावेळी आत्या म्हणाली, आये, त्या लोकांकडनं हीच अपेक्षा आहे. तसं आपण काही त्यांच्या वाड्यात पूजेला जाणार नाही, तेव्हा उगाच त्याबद्दल चर्चा नको. एवढं बोलून आमची आत्या स्वयंपाकाला लागली. तरी आजीला वाटलं होतं रुहीनं तरी असं वागायला नको होतं. तिला अगदी आपल्या आनंदीसारखं मानलं होतं ना. या गृहपूजेच्या वेळी मुंगळ्या आणि रुही पूजेला बसले होते. तेव्हा सर्व मांजरीवाडी दागिन्यानं मढलेल्या रुही आणि तानीला बघून थक्क झाली होती. या गावजेवणाला दारू, बकऱ्या, कोंबड्याचा नुसता खच पडला होता. शिरगुप्प येऊन खास आचारी मागवले होते. या गावजेवणाला आमचा दाजी काका, आरा काका, दौलती काकांचा तसंच सदप्पा काकांचा वाडा मात्र गेलेला नव्हता. लंगड्या किन्ना काकांच्या वाड्यातले मात्र सगळेजण गेले होते.
त्यावेळी सर्व आलेल्या पाहुण्यांसाठी दारू वाटण्याची जबाबदारी किन्ना काकांनी घेतली होती. त्यावेळी मुंगळ्यानं त्या जमलेल्या लोकांच्या गर्दीत पाहिलं तेव्हा त्याला कळलं की खालचे खोत, सातमाईंचा वाडा, सदप्पा काका, आरा काका आणि दाजी काकांच्या वाड्यातलं कोणी आलेलं नाही. सातमाईंच्या वाड्यातनं कोणीच आलेलं नाही हे बघून त्याला भयंकर संताप आला होता. कारण त्याला सातमाईंच्या वाड्याला आपली श्रीमंती दाखवायची होती. तसंच त्या वाड्यातल्या माणसांना तो दुसऱ्या पंक्तीत जेवायला बसवणार होता, पण तिथलं कोणीच आलं नाही. तसा मुंगळ्या सरळ सातमाईंच्या वाड्यावर आला. त्यावेळी आमच्या वाड्यातली पुरुष मंडळी शेतावर गेली होती आणि आजी आणि आत्या इरली काकूंचं रडणं ऐकत ओसरीवर बसून शेंगा साफ करत होत्या. तर माझी आई आणि काकू आपापल्या चुलीकडे स्वयंपाक करत होत्या. आणि तेव्हाच तिथे रुबाबात आलेल्या मुंगळ्याच्या अवताराकडे माझी आजी आणि आत्या बघत राहिल्या. मुंगळे आजीच्या पाया न पडता तिच्यासमोर ताठ उभा राहून हसत म्हणाला, आजी, म्या तुम्हासनी माझ्या रामशा वाड्यात जेवणाला बोलवायला आलोय. म्हणजे त्याचं काय आहे आजी? म्यान रोयानं तुमच्या सातमाईच्या वाड्याच्या मोप भाकऱ्या तोडल्या आहे ती. तेव्हा तुझ्या पोरांनी तुला आणि माना पण मोप काय काय बोलला होता. पण म्या त्या काय पण मनात न ठेवता तुम्हासनी जेवायला न्यायला आलोय. तू या समजा गोताळा घेऊन शान माया वाड्यात भाकरी तोडाय. आणि आजी, तुला काय पाहिजे ते माझ्याकडनं मागून घे, म्या देईन तुला. त्यावेळी माझी आजी संतापानं मुंगळ्याचं ते गर्वानं खच्चून भरलेलं बोलणं ऐकत होती. तर माझ्या आत्याचं मुंगळ्याचं बोलणं ऐकून टाळकं फिरलं होतं. त्यामुळे आत्या ओरडली, अरे धनगरा, तुझ्या भाकऱ्या तोडल्यास त्या आमच्या खोताच्या. कारण तू आमच्या दृष्टीनं रामोशासारखाच होतास. आम्ही आमच्या रामोशांना भाकर तुकडा घालतो तसंच तुला घातला. तरी धनगरा, रामोशी वाडी आमच्या खोताची असली तरी आम्ही तिथे कधी जेवलो नाही का पाणी प्यायलो नाही. आणि धनगराला तर आम्ही आमच्या वाड्यातसुद्धा कधी उभं केलं नव्हतं. आणि तू इथे येऊन सातमाईंच्या खोतांना तुझ्या वाड्याच्या जेवणावळीचं आमंत्रण देतोयस. अरे तुझ्या वाड्यातलं पाणी तरी आम्ही पिऊ का? जा बाबा, तू आणखीन कोणाला तुझ्या वाड्यात जेवायला घेऊन जा. आणि हे बघ, माझे भाऊ मी धडधाकट आहोत. तेव्हा तुझ्यासारख्या वाटेवरच्या धनगराकडनं काही मागण्याची माझ्या आईला गरज नाही. तेव्हा निघ इथून. तुझ्या वाड्याच्या जेवणावळीला जर भाकऱ्या कमी पडल्या तर सातमाईंच्या वाड्यातल्या शिळ्या भाकऱ्या न्यायला तुझ गरज आहे, मी तुला देईन त्या. माझ्या आत्याचं ते रोखठोक बोलणं ऐकून विलक्षण संतापलेल्या मुंगळ्यानं 100च्या नोटांच्या 2 गड्ड्या काढून त्या आजीच्या समोर फेकल्याने ओरडला, आजी, हे घ्या. म्यान रोयानं तुझ्या खाल्लेल्या भाकरीची किंमत आहे. आणि यो कमी असेल तर मला सांग, अजून देईन मी. एवढं बोलून आजी आणि आत्या काही बोलण्यापूर्वी मुंगळ्या दाणा पाय आपटत तिथनं निघूनही गेला. मुंगळ्या गेल्यानंतर आजी आत्याला म्हणाली, आनंदे, तू अगदी माझ्या मनातलं त्या धनगराला बोललीस बघ. मेला मला म्हणतोय काय पाहिजे ते माग. ती रुही पण तसलीच निघाली. आनंदे, आपला शिवा बरोबर बोलत होता. आपण ह्या असल्या लोकांना आपल्या जवळच घ्यायचं नाही बघ. आनंदे, हे रुपये उचलून ठेव. कधी रुही भेटली की तिला देऊन मी सांगेन, सातमाईंचे खोत भीक घातलेल्या अन्नाचे पैसे घेत नाहीत म्हणून. आनंदे, मला वाटतं या मुंगळ्याला नक्की धनलाभ झाला आहे. त्याची मिजास बघितलीस ना? त्यावर आत्यानं काही न बोलता रुपयांची गड्डी उचलून आत गेली. पण जाता जाता म्हणाली, आये, आता तू मुंगळ्याबद्दल कोणाकडं काही बोलू नकोस. उगाच तशानं सगळ्यांची डोकी फिरतील आणि त्रास आपल्याला होईल. तशी आजीनं मान हलवली. त्यावेळी एक समाधानाची गोष्ट म्हणजे आमचे रहीम मास्तर मुंगळ्या मांजरीवाडीचा नाही हे जाणून त्यांनी त्या जेवणावळीला जाण्यासाठी शाळेला सुट्टी न देता ते सुद्धा मुंगळ्याकडे जेवायला गेले नव्हते. त्यावेळी आजीलाही आमच्या काही घराण्यांनी त्या धनगराला दूर ठेवलं हे ऐकून बरं वाटलं होतं. पण लंगड्या किन्नाचं ऐकून मात्र ती आत्याला खेदानं म्हणाली, या किन्नाला ना नेहमी उष्ट खायची सवय आहे. त्यावेळी या मेलेला आपल्या जातीपातीचा सुद्धा विसर पडतो. आमची सगळी बाकीची मांजरीवाडी 2 दिवस मुंगळ्याच्या रामशावाड्यात मटणवाड्याचं जेवण ओरपत होती. त्यात शिरगुप्पीचे पोलीस पाटीलसुद्धा आपली जीभ घेऊन जेवून गेले. तरीही या सगळ्या गडबडीत रुही आमच्या सातमाईंच्या वाड्यात एकदासुद्धा आली नव्हती आणि त्या गोष्टीचं आजीला फार वाईट वाटलं. तिला वाटलं होतं शेवटी त्या चांगल्या रुहीनं देखील आपली धनगरी जात दाखवून दिली. पण त्यावेळी तिला माहीत नव्हतं
रुया आल्याबरोबर आपल्या आईला आणि रामशाला घेऊन सातमाईंच्या वाड्यावर आजीला, आत्याला आणि सगळ्यांना भेटायला निघाली होती, तेव्हा मुंगळ्याने आणि बस्त्याने तिला अडवलं होतं. मुंगळ्या संतापानं रुहीवर ओरडला होता, रुया तू विसरलीस. त्या वाड्यातल्या माणसांनी आपल्याला 4 भाकऱ्यांकरता प्रत्येक वेळी कसं कुत्र्यासारखं हाड केलं. अगं तुझ्या बाला विचार, आम्ही आमच्या झोपडीसाठी 4 दांडके मागाय गेलो तेव्हा त्या म्हाताऱ्या थेरडीने आम्हाला आता भाकऱ्या मिळणार नाहीत असं म्हणून आमच्या भाकऱ्या काढल्या. आता तू त्या म्हातारीच्या पाया पडायला जाती का? यापुढं कोणाच्या पाया पडायचं नाही. त्या सगळ्यांनी आता तुझ्या पाया पडलं पाहिजे. माझ्या रामशाला आता मी कोणाच्या पायावर घालणार नाही, लक्षात ठेव. तेव्हा बस्त्याही म्हणाला, रुया ते माणसं लय वांगाळी ती, तुम्ही तथं जायचंच नाही आता. आपल्या नवऱ्याचं बोलणं ऐकून रुहीचा कंठ अगदी दाटून आला होता. आपल्या नवऱ्याचा विनाकारण वाड्यावर राग आहे हे तिला माहिती होतं, म्हणून ती म्हणाली, अहो धनी, त्याच लोकांनी माझं बाळणपण केलं, रामशाला नाव माकू घातलं, त्या आजीनी मला आपल्या मुलीसारखं मानलं. अहो ती सगळी माणसं मला पूज्य आहेत हो धनी. मी फक्त त्यांना आपल्या जेवणावळीचं आमंत्रण देऊन रामशाला सातमाईच्या पायावर घालून येते. मी काय आता तिथं भाकऱ्या मागायला जात नाही. तेव्हा रुयाचं ते बोलणं आणि डोळ्यातले अश्रू बघून मुंगळ्या आपल्या नवरेशाहीच्या हक्कानं ओरडला, रुया तुला शेवटचं सांगतोय, जर तू आता माझ्या वाड्याच्या बाहेर पाऊल टाकलं ना, बरं होणार नाही. एक तर तुला तो सातमाईचा वाडा, नाही तर आपल्या नवऱ्याचा मान, या दोघापैकी काय पाहिजे ते ठरव आणि परिणामाला तयार राहा. निदान मी तरी तुझ्याशी बोलणार नाही. मग त्यावेळी तानीनं रुहीला ओढून हलक्या आवाजात म्हणाली, रुया अगं नीट विचार करून बघ. अगं तुझा नवरा आता एखाद्या राजासारखा आहे. बघ की आपला हा वाडा, हे ऐश्वर्य बघ. आता तू कुणाच्या वाड्यात अशी जर गेली तर खरं तू आपल्या नवऱ्याचा मान घालून बसशील. आता तुमचे ते कोणाकडे जायचे दिवस गेले, त्यांनी तुझ्याकडे यायचे दिवस आले. मुंगळ्या बोलतोय ती बरोबर आहे. आणि नंतर तानी तिच्या कानात कुजबुजली, रुया अगं आत्ता तू मुंगळ्याकडं जरा समजुतीनं वाग. उद्या त्याला तुझा राग आला तर तो तुझी चूल दुसऱ्या कोणाला द्यायला कमी करणार नाही. अगं पुरुषाच्या हातात सत्ता आल्यावर घरच्या बाईनं त्याच्या पावलावर पाऊल टाकून चालायचं असतं. उगा वाकडं पाऊल टाकलं तर मग सगळीकडं वाकडं चालणं होतं. आणि काय गं, सातमाईच्या माणसापेक्षा तुला तुझा नवरा जवळचा आहे ना. तसं रुहीनं निमूटपणे मान हलवली. रुहीला आपला नवरा फार प्रिय होता आणि नंतर ती आमच्या सातमाईंच्या वाड्यावर आलीच नाही. पण जेव्हा आमच्या वाड्यातलं कोणीच त्या मुंगळ्याच्या जेवणावळीला आलं नाही, तेव्हा रुयाची होणारी घालमेल जाणून बेरकी मुंगळ्या तिला म्हणाला, रुया म्या स्वतः सातमाईच्या वाड्यावर जाऊन शान त्या समद्यांना घेऊन शान येतो. आणि नंतर ते सगळं रामायण घडलं होतं. त्यावेळी मुंगळ्या आणि आमच्या खोतांमध्ये पहिली ठिणगी पडली होती. आता मी तुम्हालाच सांगते, कधी काय होतं, साध्या गोष्टीचा उगाच गैरसमज होऊन नंतर त्याच गैरसमजाची पाळंमुळं घट्ट होऊन उगाच शत्रुत्व निर्माण होतं. म्हणून कधीही कुठला गैरसमज झाला तर तो गैरसमज तुम्ही वेळच्या वेळी दूर करा. त्यामुळे अशा गैरसमजाची पाळंमुळं न रुजता उगाच शत्रुत्व नाही ना निर्माण होत. मुंगळ्याला त्याच्या नव्या वाड्याबद्दल जेवणावळीला आलेल्या गावकऱ्यांकडनं मानाचा आहेर आला होता. आणि रात्री बस्त्या, मुंगळ्या, धर्म्या, रुही आणि तानी तो आहेर बघत असताना रामशेच्या नावावर 1-2 नोटांच्या गड्डी सातमाईंच्या पाकिटातनं आल्या होत्या. त्यावेळी मुंगळ्यानं त्या आपल्या नोटांच्या गड्डी ओळखल्या, पण तो काही न बोलता गप्प बसला. तरी तो मनात म्हणाला होता, मी या सातमाईच्या सगळ्यांना माझ्या पाया पाडायला लावील. आता मुंगळ्या करोडपतीहून मांजरीत बसला होता. त्याला आता या शांत मांजरीवाडीत आपली रामशा धनगरवाडी वसवून इथल्या वरच्या आणि खालच्या खोताचं आणि इतर शेतकऱ्यांची नावं पुसून टाकायची होती. त्यावेळी त्याच विचारानं एकदा मुंगळ्या रुबाबात बस्त्याला म्हणाला, बा आता आपण इथल्या सगळ्या जमिनी खरेदी करून उरण आणि सोलापूरच्या धनगरांना इथं आणून त्यांच्याकडून त्या जमिनी पिकवून त्या प्रत्येक धनगराचं झोपडं, त्यांना ही जी जमीन पिकवायला दिली होती ना, त्यात त्यांचं झोपडं बांधून द्यायचं. त्यांच्याकडून आपली शेतं पिकवून त्यांना पोटापुरतं देऊन आपली धनगरवाडी इथं वाचवायची. त्यांची सगळी सूत्रं माझ्या हातात असतील आणि माझ्यानंतर माझ्या रामशेच्या हातात. मुंगळ्याचं हे बोलणं ऐकून बस्त्यानं हसून मान हलवली होती. नंतर त्याच रात्री त्यांनी दारू पिता पिता पुढे कसं काय करायचं याचा आराखडा तयार केला होता आणि त्या आराखड्याप्रमाणे
दरम्याने आणि बस्त्याने लगेच दुसऱ्या दिवशी जाऊन आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या जमिनी दुप्पट पाचपट रुपये देऊन भराभरा खरेदी केल्या. त्यात मुंगळ्यानं एक चालाकी केली होती. त्याला जाणवलं होतं काही शेतकरी आपली जमीन विकायला तयार असले तरी आपल्या शेतातल्या घरामुळे शेत विकायला तयार होत नाहीत. त्यावेळी धूर्त मुंगळ्या अशा शेतकऱ्यांना म्हणाला, हे बघा, मी फक्त तुमची जमीन विकत घेणार आहे, पण तुम्ही तुमच्या त्या जमिनीत पूर्वीसारखं राहून राबायचं आणि येणाऱ्या उत्पन्नाचा निम्मा भाग तुम्ही ठेवून बाकीच्या उत्पन्नावर माझी मालकी. तुम्ही फक्त मालक मी म्हणून इथं राबायचं, पूर्वीसारखं राहायचं. त्यात कधी पावसामुळं नुकसान झालं तर ती सगळी खर्चाची जबाबदारी माझी. धूर्त मुंगळ्याची ही चाल सफल झाली होती. त्या शेतकऱ्यांनी भराभरा आपल्या जमिनी अव्वाच्या सव्वा भावात मुंगळ्याला विकून टाकल्या होत्या. वास्तविक पाहता मांजरीवाडीतल्या प्रत्येक शेतकऱ्याचं घर किंवा वाडा शेतात असून त्या पीक पाण्यावर त्याचा संसार चालत असे. परंतु पाऊस पाण्यावर अवलंबून राहणारे हे गरीब जीव नेहमी या ना त्या कारणामुळे कर्जात बुडालेले असत. कधी मुलीचं लग्न तर कधी मुलाच्या शिक्षणासाठी सावकाराकडनं कर्ज काढलेलं असे. त्यात आजारपणात काढलेल्या कर्जाचा वेगळा हिशोब. हे सर्व मांजरीवाडीतल्या सर्वसाधारण शेतकऱ्याकडे घडायचंच. तसे आम्ही खोत, आरा काका, लंगड्या किन्ना काका, दाजी काका, सदप्पा काका हे शेतकरी चांगले सधन होते. एखाद्या वर्षी दुष्काळ पडला तरी आमचं सगळं सुरळीत असे. फक्त सामान्य शेतकरीच असा भरडला जात होता. त्यामुळे या सगळ्या झंझटीतून सुटण्याचा तो मुंगळ्याचा प्रस्ताव त्या सामान्य शेतकऱ्यांना एकदम पसंत पडला होता. ते जमिनी विकत सुटले होते. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात सातमाईंचं रान सीझन 2. आज सुरू असलेल्या प्रकरणाचा पुढचा भाग उद्या ऐकूयात. भेटूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर.